चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयातील भाषा या विषयाचा 13व्या क्रमांकाचा उत्तर आपण या ठिकाणी पाहू। या अगोदर आपण त्या ठिकाणी 12 उत्तरे पाहिले होते। आता आपण या ठिकाणी 13व्या उत्तराला सुरुवात करूया। चला तर आता आपण उत्तरा वाचण्यापूर्वी आपण सुरुवातीला जे उत्तरामध्ये जे काही प्रश्न दिलेले आहेत ते या ठिकाणी पाहू। त्यानंतर आपण उत्तराला सुरुवात करू। पहा, प्रश्न पाहत असताना काळजीपूर्वक आपण सुरुवातीला प्रश्न वाचून घेऊ। पहा, 13व्या उत्तरामधील प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम जागांनी चिघळण्याच्या डिंकाचा शोध लावला। पहा, ए मायान, त्यानंतर बी सॅपोडिला, सी चिकलेरो, डी डिंकाचे कारखाने। पहा, प्रश्न क्रमांक 2, रिकाम जागामध्ये चिखल गोळा करणारे मजूर सॅपोडिला, बी मायान, चिकलेरो, डी गमर। प्रश्न क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहूयात। चला तर आता प्रश्न क्रमांक 3, चिखल तुकडे पाठवण्यात येतात। पहा, ए मध्ये पुनर्चक्र केंद्रामध्ये, त्यानंतर डिंकाच्या कारखान्यात, मेक्सिकोच्या जंगलात आणि कॅन्डी स्टोअर मध्ये। पहा, त्यानंतर आता आपण प्रश्न क्रमांक 4 पाहू। रिकाम जागा खेरीज बाकी सगळ्यांसाठी चिखलमध्ये अनेक घटक मिसळले जातात। मऊ करण्या, बी स्वादासाठी समजा, सी दाट करण्या, डी गोड करण्या। पहा, प्रश्न क्रमांक 5 काय सांगतो, या उत्तरासाठी उचित शीर्षक होईल डिंक चिकलेरो, चिकलेरोची कहाणी, आणि डी मध्ये चघळण्याच्या डिंकाची कहाणी। पहा, आता आपण काय केलेले आहे, त्या ठिकाणी प्रश्न वाचून घेतले। आता प्रश्न वाचून घेतल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी उतारा काळजीपूर्वक वाचूया। पहा, आता उतारा काळजीपूर्वक वाचत असताना नीट त्या ठिकाणी, चला तर आता आपण त्या ठिकाणी सुरुवातीला आपण आता प्रश्न वाचून घेतले। आता त्यानंतर आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे, त्यामुळे सगळ्यांनी नीट काळजीपूर्वक उतारा वाचा। पहा, चघळायचा डिंक च्युइंग गम हजारो वर्षापूर्वी मेक्सिकोच्या जंगलात मायन लोकांनी शोधून काढला होता। आता पहा, या ठिकाणी मायन लोकांनी काय केला, शोधून काढला होता। त्यांना सॅपोडिलाच्या झाडातून पाझरणारा एक द्रव्य मिळाला। कोणतं? सॅपोडिलाच्या, सॅपोलिड एक झाड आहे, त्या झाडातून एक पाझरणारा द्रव्य त्या ठिकाणी मिळाला। तो द्राव पाझरून बाहेर आल्याबरोबर लगेच घट्ट झाला। त्याला ते चिखल म्हणू लागले। तो चघळायला छान लागत असे। आजही चिकलेरो नावाचे लोक चिखल गोळा करतात। काय चिकलेरो नावाचे जे लोक आहेत, आजही ते काय करतात, चिखल गोळा करतात। पाणी काढून टाकण्यासाठी चिखल उकळतात, त्यानंतर त्याचे साधारणपणे 30 पौंडाचे किंवा 14 किलोचे तुकडे बनवतात। ते तुकडे डिंकाच्या कारखान्यात पाठवतात। तेथे त्याच्यात गोडीसाठी आणखी कितीतरी घटक मिसळतात, त्यामुळे ते मऊ, चविष्ट आणि रंगीत बनतात। आता आपण या ठिकाणी काय उतारा वाचलेला आहे। आता आपण त्या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर पाहू। चला तर आता आपण या ठिकाणी उतारा वाचला। आता आपण त्या ठिकाणी प्रश्न पाहू। पहा, रिकाम जागांनी चघळण्याच्या डिंकाचा शोध लावला। आता आपण त्या ठिकाणी उतारा पाहला। आता पहा, ए मध्ये मायन, सॅपोडिला, त्यानंतर चिकलेरो, डिंकाचे कारखाने। आता या ठिकाणी आपलं उत्तर राहणार आहे मायन, म्हणजे पर्याय क्रमांक ए। आपल्याला या ठिकाणचं ए हा पर्याय व्यवस्थित गोल करायचा। प्रश्न क्रमांक 2 आता पाहू। रिकाम जागा म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर। पहा, त्या ठिकाणी
सॅपोडिला, त्यानंतर माया, चिकलेरो आणि गमर. आता या ठिकाणी आपल्या चिकलेरो हे जे लोक आहेत काय करतात, त्या ठिकाणी चिखल गोळा करण्याचं काम करतात, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर असणार आहे. चला तर आता तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहू. चिखल तुकडे पाठवण्यात येतात. पहा, ए पुनर्चक्र केंद्रामध्ये, बी डिंकाच्या कारखान्यात, सी मेक्सिकोच्या जंगलात आणि डी कॅन्डी स्टोअर मध्ये. पहा आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, म्हणजे डिंकाच्या कारखान्यात. पर्याय क्रमांक या ठिकाणी बी हे उत्तर आपलं असणार आहे. पहा त्या ठिकाणी आता प्रश्न क्रमांक 4 काय सांगतो. रिकाम जागा खेरीज बाकी सगळ्यांसाठी चिखलमध्ये अनेक घटक मिसळले जातात. पहा, मऊ करण्या, स्वादाकरता, दाट करण्याकरता आणि गोड करण्याकरता. पहा आता पहा या ठिकाणी आता मऊ करण्याकरता त्यामध्ये अनेक घटक त्या ठिकाणी मिसळले जातात, म्हणजे पर्याय क्रमांक ए आपलं हे उत्तर असणार आहे. चला तर आता आपण त्या ठिकाणी उत्तरातला 5वा प्रश्न या ठिकाणी पाहू. पहा, या उत्तरासाठी उचित शीर्षक होईल. पहा, या उत्तरासाठी उचित शीर्षक होईल. पर्याय ए डिंक, बी चिकलेरो, त्यानंतर चिकलेरोची कहाणी आणि सगळ्याच्या डिंकाची कहाणी. आता या ठिकाणी आपल्याला उचित आणि योग्य शीर्षक असं होईल की सगळ्याच्या डिंकाची कहाणी, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणून नीट व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचं. चला तर आपण आता त्या ठिकाणी 14वा उत्तर आपण पाहण्याच्या अगोदर आपण त्यातील जे काही प्रश्न आहेत ते सुरुवातीला वाचून घेऊया. पहा, साधूने सिकंदरला एका बाजूला उभे राहायला का सांगितले. ए तो भक्त नव्हता, बी तो ऊन अडवत होता, सी तो अस्वस्थपणे हिंडत होता, डी त्याने परवानगी घेतली नव्हती. पहा, प्रश्न क्रमांक 2 काय सांगतो. पुढील पैकी कशाचा अर्थ विजय प्राप्त कर असा आहे. जिंक, हरव, बोल आणि वाकव. त्यानंतर सम्राट बहुधा काय करीत नसतात. ए साधू जवळ जाणे, बी राजकारभार, सी अस्वस्थपणे हिंडणे आणि डी साधू ना प्रणाम. 4 प्रश्न क्रमांक 4 सम्राटासाठी कोणता शब्द बरोबर नाही. पहा, शासनकर्ता, राजा, कर्मचारी आणि विजेता. 5 सम्राट हे रिकामी जागा आहे. सामान्य नाम, विशेष नाम, विशेषण आणि क्रियापद. पहा आता या ठिकाणी आपण प्रश्न पाहिले, आता आपण त्या ठिकाणी उत्तरा पाहूया. पहा आता उत्तरा वाचून घेऊ. परतताना सिकंदरची भेट एका साधूशी झाली. साधू एका खरीत गवती चटईवर बसून ऊन खात होते. सिकंदर त्याच्या समोर उभा राहिला आणि त्याला वाटले की साधू आता मला प्रणाम करील, पण त्याने असे काहीच केले नाही. त्याऐवजी त्याने म्हटले, कृपा करून एका बाजूला उभे राहा, ऊन माझ्यापर्यंत येऊ द्या. सिकंदरने रागाने विचारले, माहित आहे का मी कोण आहे. साधूने काहीच उत्तर दिले नाही. मी एक सम्राट आहे, महान सिकंदर, त्याने म्हटले. सम्राट, तू नाही, साधूने म्हटले. होय, मी आहे, सिकंदर म्हणाला. मी अर्धे जग जिंकले आहे. यावर साधूने शांतपणे सम्राट म्हटले, सम्राट, तुझ्यासारखे अस्वस्थपणे हिंडत नसतात. जा बाबा जा, लोकांच्या हृदयावर प्रेमाने विजय प्राप्त कर. सिकंदरने प्रणाम केला आणि तो मुकाट्याने निघून गेला. पहा या ठिकाणी आता आपण त्या ठिकाणी उतारा वाचलेला आहे. आता उतारा वाचल्याच्या नंतर आपण या उतार्यामध्ये जे काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत आता ते आपण पाहूया. चला आता पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. पहा या ठिकाणी आता आपण पहिला प्रश्न पाहू. साधूने सिकंदरला एका बाजूला उभे राहायला का सांगितले. पहा, ए मध्ये तो भक्त नव्हता, तो ऊन अडवित होता, तो अस्वस्थपणे हिंडत होता, डी त्याने परवानगी घेतली नव्हती. पहा आता त्या ठिकाणी ज्यावेळेस साधूने सिकंदरला एका बाजूला उभे राहायला सांगितले कारण तो काय करत होता, ऊन अडवत होता.
म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. ते नीट व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचंय. पहा आता प्रश्न क्रमांक 2. पुढील पैकी कशाचा अर्थ विजय प्राप्त कर असा आहे? पहा जिंकणे, जिंक, हरव, बोल आणि वाकव. तर विजय प्राप्त करणे म्हणजे काय करणे? जिंकणे म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक ए या ठिकाणी नीट व्यवस्थित गोल करायचे. हा प्रश्न क्रमांक 3. सम्राट बहुधा काय करीत नसतात? ए साधू जवळ जाणे, बी राजकारभार, सी अस्वस्थपणे हिंडणे, डी साधूंना प्रणाम. पहा सम्राट बहुधा काय करीत नसतात? तर सम्राट बहुधा अस्वस्थपणे हिंडत नसतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणून त्या ठिकाणी सी हे पर्याय नीट गोल करायचा आहे. प्रश्न क्रमांक 4. या ठिकाणी आता पाहू. सम्राटासाठी कोणता शब्द बरोबर नाही? ए शासनकर्ता, बी राजा, सी कर्मचारी आणि डी विजेता. पहा आता या ठिकाणी सम्राटासाठी कोणता शब्द बरोबर नाही असा प्रश्न विचारलेला. पहा आता त्या ठिकाणी शासनकर्ता म्हणजे सम्राट असू शकतो, त्यानंतर राजाही, त्यानंतर विजेता. आता फक्त कर्मचारी हा सम्राट शब्दासाठी आपण या ठिकाणी वापरू शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे बरोबर करायचे आपल्याला. पहा सम्राट हे रिकामी जागा आहे. सामान्य नाम, विशेष नाम, विशेषण आणि क्रियापद. पहा आता सम्राट हे एक सामान्य नाम आहे. काय नाम आहे? सामान्य नाम आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं त्या ठिकाणचं उत्तर असणार आहे. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पर्याय क्रमांक ए याच्यावरती बरोबर गोल करायचे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला DCD मिशन नवोदय NMS दुसरं या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.